नमस्कार. समकालीन मराठी जैन कथा चळवळ यामधील कथा पुष्प 5 आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे. आजची कथा आहे कळस आणि त्याचे लेखक आहेत माननीय श्रेणिकजी अन्नदाते. हो, तेच आदरणीय व्यक्तिमत्व जे तीर्थंकर मासिकाचे सलग 50 वर्ष संस्थापक, संपादक आणि सर्व काही, ज्यांनी समाज परिवर्तनासाठी इतिहास जैन परिषदा, कथा चळवळ, तीर्थंकर फाउंडेशन अशा अनेक प्रकारांमधून सतत कार्य केले. त्यांचीच आज नितांत भावपूर्ण सुंदर कथा तुमच्या पुढे मी घेऊन आले आहे. अहो, नवदेवतांमधील एक देवता म्हणजे जिन मंदिर, आणि तसेच एक जिन मंदिर दहिगाव या तीर्थक्षेत्राचे. कोणतेही भव्य मंदिर बांधताना अनेक जण त्यासाठी त्याग करतात, परिश्रम करतात. त्या संदर्भातच लिहिलेली, अप्रत्यक्षरितीने लिहिलेली अशी ही भव्य आणि सुंदर कथा, ती म्हणजे कळस. चला तर ऐकूया. मंदिरा शेजारच्या दगडी बांधकामाच्या आपल्या खोलीमध्ये ब्रह्मचारी पुष्पदंत आज विलक्षण संभ्रम अवस्थेमध्ये होते. अहो, पहाटेपर्यंत तर ते झोपूही शकले नव्हते. दिवा मिणमिणत होता. त्याच्या ज्योतीतून निघणारी धूसर अशी धुराची अंग ऊर्ध्व दिशेला जात होती आणि त्या दिशेकडे एकटक उगाचच पुष्पदंत पाहत राहिले होते. जे जाणवलं, जे ऐकलं, एकदा नव्हे 2-4दा, ते खरं की खोटं, सत्य की असत्य, या विचारामध्ये ते दंग होते. अहो, तो मधुर आवाज, ती नाजूक किणकिण त्यांच्या मनातून काही जातच नव्हती. कुठून आला आवाज हे पाहण्यासाठी त्यांनी त्या खोलीत सभोवार नजर फिरवली. पण त्या मंदिराच्या एवढ्याशा खोलीमध्ये, आणि तेही ब्रह्मचार्याच्या एका खोलीमध्ये, काय दिसणार होतं? अहो, भोजन तर बाहेर समाजातच घडे. 2-4 कपडे, लिहिण्यासाठी एक मेज, एक पाट, रंगीत कापडामध्ये गुंडाळलेली काही हस्तलिखित, एक पत्र्याची पेटी आणि एक पितळेचा बसका डब्बा की ज्याची काळजी पुष्पदंतांना नेहमी वाटे. आणि हो, त्यांना लागून असणाऱ्या शेजारच्या खोलीमध्ये मात्र त्यांच्या गुरुवर्यांच्या अनेक मौल्यवान वस्तू ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये त्यांचे हस्तलिखित ग्रंथ, त्याच्या काढलेल्या छापील आवृत्त्या आणि त्यांच्या अनेक वस्तू, आणि हो, त्याबरोबरच ती वस्त्र सुद्धा की ज्या वस्त्रांची अतिशय श्रद्धेने लोक चर्चा करीत, हकीकती सांगीत. मंदिरामध्ये रोजच ब्रह्मचारी असणाऱ्या पुष्पदंतांना त्यांच्या गुरुदेवांच्या म्हणजे ब्रह्ममती सागरांच्या अनेक कहाण्या कानावरती पडत. मंदिरात येणारे शेतकरी, गावकरी, पाथरवट, कामकरी, श्रावक, श्राविका सतत काही ना काही गोष्टी त्यांना सांगतच असत. अहो, एकदा असंच झालं. गुरुवर्य, त्यांचे गुरुदेव ब्रह्ममती सागर यांना संदर्भासाठी काही ग्रंथ हवे होते, पण ते तर राहिले दूर विदर्भात. मग काय करणार? मग गुरुदेवांनी एक खड्डा खणला आणि मुहूर्त पाहून मंत्र जपत त्या खड्ड्यामध्ये आत ते जाऊन बसले. वरून एक वस्त्र टाकलं गेलं. रात्रभर रक्षण करण्यासाठी श्रावक तिथे थांबलेले होते. ठरलेली खूण पहाटे पहाटे गुरुदेवांनी केली आणि ते वस्त्र जेव्हा दूर केलं, अहो, तेव्हा गुरुदेव हातात काहीही न घेता, त्या खड्ड्यात उतरलेले गुरुदेव हातामध्ये पोथ्या घेऊनच बाहेर पडले. तर वो सारी राग म्या जागा होतो. महाराज काही न घेता खड्ड्यात उतरले आणि सकाळच्याला पोथ्या घेऊन किंवा बाहेर आले.
एक वृद्ध खेडूत ब्रह्मचारी पुष्पदंतांना सांगत होता. असं? ब्रह्मचारी आश्चर्याने म्हणाले. हा आऊजी, म्या कशाला खोटं बोलू? आणि वय वय तेच ते वस्त्र हाय जे वरती टाकलेलं होतं. आता जीर्ण शीर्ण झालेल्या एका वस्त्राकडे बोट दाखवत तो वृद्ध सांगत होता. तसं तर पुष्पदंतांना मनात कोणती शंका नव्हती, पण एक हुरहुर मात्र निश्चित होती. गुरुदेवांनी ही विद्या मला का नाही शिकवली? या विचारामध्ये ते असताना आणि मध्यरात्री तो नाजूक किणकिणीचा आवाज ऐकलेला असतानाच, अहो त्याच दिवशी संध्याकाळी आरती झाल्यानंतर वृद्ध असणारे गंभीर प्रवृत्तीचे वीरचंद गांधी यांनी एक हकीकत त्यांना परत सांगितली. ती म्हणजे गुरुदेव ब्रह्ममती सागर रोज रात्री लिखाण करीत. अहो ते साहित्य लिहित, लोकसाहित्य लिहित, तत्वपर चिंतन लिहित, अभंग लिहित, पण भजन मात्र फार सुंदर लिहित आणि त्यात ते गुंगून सुद्धा जात. जेव्हा अख्खं गाव निद्रिस्त झालेलं असायचं, झोपेमध्ये डुंबलेलं असायचं, तेव्हा गुरुवर्य मात्र लिखाणात दंग असायचे. आणि हो, त्यासाठी लागणारी शाई ते स्वतः बनवित. ते लिखाणात मग्न असताना रात्रीच्या त्या अंधारामध्ये त्यांच्या आजूबाजूला लख प्रकाश पडे. अहो सुंदर अप्सरा नृत्य करीत त्यांच्या शेजारी. आणि एखादा श्रावक रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी म्हणून बाहेर आलेला असताना त्या घुंगरांचा मंजूळ आवाज त्याच्या कानावर पडे आणि तो साहजिकच गुरुदेवांच्या खोलीमध्ये डोकावे, तर तो आवाज बंद झालेला असे आणि गुरुदेव मात्र लिखाणात मग्न. ही गोष्ट कर्णोपकर्णी अनेक श्रावकांपर्यंत पोहोचे. कोणीतरी एक श्रावक हळूच गुरुदेवांना म्हणे, काल रात्री म्हणे कुणी अप्सरा नृत्य करत होत्या तुमच्या सभोवताली आणि तुम्ही मात्र लिखाणात दंग. असं का? असेल बुवा, काही कल्पना नाही मला, पण हो हो, कालचे अभंग मात्र फार सुंदर झाले बरं का. असं म्हणून गुरुदेव पुढच्या कार्यक्रमाकडे वळत. आता ही गोष्ट अनेक वेळा पुष्पदंतांनी ऐकलेली होती, पण आज सुद्धा नेमकी त्यांनी तीच ऐकली आणि आणि रात्रीच्या वेळे ते त्याच विचारामध्ये दंग होऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या मनश्चक्षुपुढे त्या बंद असणाऱ्या दरवाजाच्या पलीकडे गुरुवर्य लिहित होते आणि सुंदर अप्सरा नृत्य करीत होत्या. या विचारामध्ये असतानाच त्यांना शांत झोप लागली आणि आणि मध्यरात्री अचानक जाग आली. ती अहो घुंगरांच्या आवाजानं. छन 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 छुन 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 मंजूळ मधुर घुंगरांचा आवाज येत होता. पटकन दचकून जागे झालेल्या पुष्पदंताने इकडे तिकडे पाहिलं. कधी आवाज गुरुदेवांच्या खोलीतून, कधी दरवाजातून येत होता. त्यांनी हळूच उठून त्या बंद दरवाजातून तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधाराशिवाय काहीच दिसलं नाही. कुठून आवाज आला याचा विचार करता करता तिथे आता मंद झालेल्या दिव्यामध्ये त्यांनी तेल ओतलं. त्याची ज्योत आता प्रखर झाली. ते स्वतःच्या विचारामध्ये असताना अप्सरा तर आल्या नव्हत्या ना नृत्य करण्यासाठी. या विचारात दंग असताना पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला आणि ते गाढ झोपी गेले. अरे ओ ब्रह्मचारीजी, अहो कधी उठणार तुम्ही? कधी सूर्य वरती आलाय? आज काय झालंय? असं म्हणत मंदिराचा पुजारी त्यांना उठवण्यासाठी आला आणि ते पटकन जागे झाले. सगळे प्रार्थरविधी भराभर आवरून ते त्यांच्या कामाला सुरुवात त्यांनी केली. आहो, पुष्पदंत ब्रह्मचारी यांचे गुरुदेव म्हणजे ब्रह्ममती सागर यांनी एवढ्या मोठ्या भव्य मंदिराचा पसारा बांधता बांधता तसाच ठेवून वरती असणाऱ्या शिखराच्या सुवर्णाचा शिखर असणाऱ्याचा सगळ्या कामाचा बोजा आता आपल्या शिष्यावर म्हणजे पुष्पदंतावर सोडून अचानकपणे समाधी घेतलेली होती.
गुरुदेव ब्रह्ममती सागर यांची साऱ्या शतक्रोशीमध्ये महतीच होती. अहो, त्यांचे अभंग घराघरामध्ये अत्यंत भक्तीने लोक गात होते. आपल्या मायदेशातून त्यांनी कुमार असणाऱ्या या शिष्याला म्हणजे पुष्पदंताला बरोबर आणले आणि विहार करता करता महिगाव या स्थानाची निवड केली आणि आता तिथेच ते शांतपणे राहून आत्मसाधनामध्ये लीन होऊ लागले आणि साहित्य सुद्धा अभंग सुद्धा लिहू लागले. तिथे राहता राहता त्यांच्या मनात विचार आला की इथे आपण एक भव्य असे जिन मंदिर उभारूया. त्यांनी येणाऱ्या प्रवचनाला बसणाऱ्या श्रावकांना आवाहन की हो केलं जिन मंदिराचं आणि पाहता पाहता दानाचा ओघ की हो सुरू झाला. लोक थैल्या थैल्या भरून रोकड गुरुदेवांपुढे आणून ठेवू लागले. कुणी धान्याची पोती आणू लागले तर कुणी आपली शेती मंदिराच्या नावावर करू लागले. तर त्यावेळेला श्राविका आपले सर्व दागिने पितळेच्या बसक्या डब्यामध्ये ठेवत होत्या. ते डबेच्या डबे भरलेले दागिने गुरुदेवांच्या पुढे आणून श्राविका ठेवीत होत्या. बघता बघता या सगळ्या रोकडीमुळे भव्य जिन मंदिराच्या बांधणीस निर्मितीस सुरुवात की हो झाली आणि बघता बघता मंदिर वरवर येऊ लागले. दूरदृष्टी असणारे द्रष्टे असणाऱ्या गुरुदेवांनी परकीय आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन अहो भुयारात सुद्धा जिन मंदिराची रचना केली आणि 2 स्तरावरती हे सुंदर मंदिर बांधले जाऊ लागले. सुवर्णासाठी सोन्याच्या व्यवहारासाठी त्यांनी जवळच असणाऱ्या फलटण गावच्या धनजी खेमचंद यांच्या सराफी दुकानाची निवड केलेली होती. अहो, धनजी आणि त्यांच्या पत्नी रतनबाई दोघेही गुरुदेवांचे भक्त होते. त्याच्यामुळे सोन्याच्या व्यवहारात आणि मंदिराच्या साठी असणारा हा व्यवहार असल्यामुळे प्रत्येक बाबतीत चोख होते, दक्ष होते. त्यामुळे आलेल्या सोने सराफी दुकानावर जाऊन मोडणे आणि रोकड घेऊन येणे हे काम पुष्पदंतांना आणि पंचक्रोशी मधल्या काही श्रावकांवरती गुरुदेवांनी सोडलेले होते. बघता बघता मंदिर उभे राहू लागलेले होते. पण अचानकपणे काही संकेत पहाटे पहाटे लक्षात आल्यामुळे गुरुदेवांनी मुहूर्त पाहून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून आम्ही समाधी घेणार आहोत हे जाहीर केले आणि त्यांचा पहिला श्रोता होता तो म्हणजे ब्रह्मचारी पुष्पदंत. आपले कळणारे संपूर्ण आयुष्य गुरुदेवांच्या चरणी त्यांनी लीन केलेले होते. त्यामुळे त्यांची समाधी म्हणताच त्यांना धक्का बसलेला होता. गुरुदेवांची समाधी निर्विघ्नपणे निराबाधपणे पार पडली होती. तेव्हा आलेल्या श्रावक श्राविकांनी आम्ही पूर्ण सहकार्य करू असे वचन ब्रह्मचारी पुष्पदंतांना दिलेले होते. पण नंतर मात्र जो तो आपल्या व्यापामध्ये गढून गेला आणि आता येणारं दान हे कमी पडू लागलेलं होतं. अहो, इतर कुठला संसार मागे नव्हता, पण या जिन मंदिराच्या निर्मितीचा बांधणीचा सगळा व्यवहार पाहण्याचा मोठा संसारच ब्रह्मचारीजींवर आता आलेला होता. त्यामुळे आता निकड कशी भागवावी, मंदिराचं बांधकाम पुढं कसं न्यावं या विवंचनेमध्ये ते होते. आणि म्हणूनच आज ते सगळ्या चोपड्या घेऊन कुठून कुठून दान येणार आहे हे पाहत होते. त्यांचं लक्ष समोर असणाऱ्या पितळेच्या त्या बसक्या डब्याकडे सुद्धा अधूनमधून जातच होतं. कारण अहो, मागच्या वेळेलाच धनजीभाई म्हणाले होते, अहो दरवेळेला ब्रह्मचारीजी सगळे दागिने कशाला मोडता, त्याऐवजी असं करा, अहो त्याचं वजन करून ते दागिने तसेच आमच्या जवळ ठेवा आणि त्याच्या मोलाची रोकड घेऊन जावा. जेव्हा दान येईल तेव्हा रोकड परत करा आणि तुमचा डब्बा दागिन्यांचा घेऊन जावा. ब्रह्मचारीजींना सुद्धा हे पटलेलं होतं बरं का. पण आता त्याला उशीर झालेला होता. एकच डबा शिल्लक राहिलेला होता.
आणि त्याच वेळे नेमकी अशी घटना घडली की धनजीभाई आणि रतनबाई दोघेही शिखरजीच्या तीर्थयात्रेला गेले. त्यांना येण्यास विलंब आहे आणि आता अत्यंत निकड आहे रोकडीची म्हणताच ब्रह्मचारी पुष्पदंतांनी तो डबा फलटणला नेऊन एका दुसऱ्या सराफांकडे ते दागिने विकले आणि तेव्हाची निकड त्यांनी भागवली. त्यामुळेच आता तो डबा आ करून त्यांच्याकडे पाहत होता आणि ते त्या चिंतेमध्ये आता मग्न झालेले होते. एवढ्यात दारामध्ये महाराज येऊ का असं म्हणून मुकादम हरिभाऊ आले. अहो या न या, काय रोकडीची गरज आहे वाटतं. वयजी महाराज, अहो पाथरवटांचे कसे बसे दिले पण कारागिरांचे राहिलेत जी. हो हो माहितीये मला. महाराज असं का नाही करत तुम्ही, फंट नका नाही जाऊन येत, म्हणजे येताना रोकड घेऊन याल. ब्रह्मचारीजींना हसू आलं. या बिचाऱ्याला काय माहिती की मी तिथं जाऊन रोकड कशी घेऊन येतो ते. त्यांनी मनात विचार केला आणि ते हसत म्हणाले, असू दे असू दे, ते मी पाहिल. आता तुम्ही एक काम करा, सगळ्या कामगारांना गोळा करा आणि अहो त्या मागच्या खोलीमध्ये जोंधळ्याची कितीतरी पोती आहेत, धडाधड ज्वारी वाटून टाका सगळ्यांना. वयजी ज्वारीचं झालं पण तेला मिठाचं काय करायचं. हा ते पण मी मार्गी लावलंय बरं का. मी वीरचंदजी गांधी यांना सांगून ठेवलंय त्यांच्या दुकानातून सामान देण्यासाठी, म्हणजे आता 8 दिवस कसे तरी भागतील. वयजी बघतो मी काय करायचं ते, असं म्हणत हरिभाऊ तिथून निघून गेले. आणि आता पुष्पदंतांनी आपलं सगळं लक्ष त्या चोपड्यांमध्ये घातलं. ते पानं उलटून पाहू लागले, कुठल्या कुठल्या गावातून काय काय दान येणार आहे, कुठल्या कुठल्या गावी आपण जावं, फलटण, नातेपुते, वाल्लं की आणि कुठं. या विचारामध्ये ते दंग होते. एवढ्यात त्यांच्या कानावरती अहो सुंदर मंजूळ असे छुन 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 घुंगरांचा आवाज कानावरती पडला. अरे बापरे, मध्यरात्री जो आवाज ऐकला तोच आवाज, असं म्हणत त्यांनी समोर दृष्टी टाकली आणि ते एकटक समोर पाहतच राहिले. कारण एक नवयौवना तरुण युवती त्यांच्याच दिशेने त्यांच्याकडेच येत होती. मनात इच्छा नसताना सुद्धा ते एकटक तिच्याकडे पाहत राहिले. कारणच तसं होतं. अहो उंच सुडोल बांधा, गव्हाळ कांती, मोहक चेहरा, पदन्यासातली स्वाभाविक असणारी ऐट, पायामधले सुंदर मंजूळ आवाज करणारे चाळ आणि मोहक हास्य, मोठा आंबाडा, असं सगळं रूप असणारी ती नवयुवती नवयौवना हळूवार चालत त्यांच्या जवळ आली. महाराज नमस्कार. नमस्कार. जय जिनेंद्र. कोण तुम्ही, काय पाहिजे. म्या गुणवंती. अहो आपल्या बांधकामावरती काम करतात ना त्या कमळाबाईंची मी मुलगी. नांदणीला होते, 1 महिन्यापूर्वीच आली आहे ते. बरं मग त्याचं काय. नाही म्या असं विचारायला आले तुम्हाला, माझ्या आईला तुम्ही काम दिलं, मला बी द्या की इथे एखादं काम बिम काही नाहीये. अहो कामगारांना द्यायला रोकड कुठे माझ्याकडे. असं पटकन पुष्पदंत बोलून गेले आणि क्षणात त्यांच्या लक्षात आलं कोण ही युवती आणि तिच्या समोर मी हे असं काय बोलून गेलो की रोकड नाहीये म्हणून. चाणाक्ष असणाऱ्या, गुणवान असणाऱ्या त्या गुणवंतीनं नेमके हे शब्द लक्षात ठेवले. अजून काय काम आहे. नाही काम म्हणजे अजून एक विचारायचंय तुम्हाला. हा बोला पटकन. एक भीतीची शिरशिरीच ब्रह्मचारींच्या अंगातनं निघून गेली. कारण अहो तेवढ्या मोठ्या परिसरामध्ये त्या दोघांशिवाय तिथं दुसरं कोणीच नव्हतं. बोला हो पटकन. अहो ब्रह्मचारीजी मला एक विचारायचं होतं.
अहो बोला पटकन, काय विचारायचंय? नाही त्याचं काय आहे, अहो इथं तुमच्या खोलीमध्ये किंवा इथं बाहेर कुठं काय बीळ बळद बिळद आहे काय? एखादा साप बीप इथून गेला काय? म्हणजे साप बीप बीळ बळद हा काय प्रश्न झाला? अहो काय विचारताय तुम्ही? अहो त्याचं काय आहे ब्रह्मचारीजी, अहो मी नांदीवरून एक मुंगूस आणलंय बघा येताना. ते पाळलंय बरं का आम्ही, आणि त्याच्या पायात घुंगरू बांधलेत आम्ही. त्यामुळे कळतंय बघा ते कुठं जातंय ते. तर रातच्याला दोरी तोडून ते कुठं तरी गेलं बघा. म्या काय म्हणते, इथे एखादा साप बीप निघाला होता की काय? म्हणजे माझं मुंगूस इकडं आलं असेल हे विचारण्यासाठी आले बरं का मी इकडे. मुंगूस, त्याच्या पायातले चाळ, ते घुंगरू, त्यांचा आवाज, हे सगळं पुष्पदंतांनी ऐकलं. आणि आता ब्रह्मचारीजींना भला मोठा ताण आपल्या डोक्यावरून निघून गेला असं जाणवलं. अहो त्यांनी आपले दोन्ही हात मागे डोक्याकडे नेले आणि निवांतपणे शांतपणे हसत ते म्हणाले, काय म्हणाला तुमचं नाव? हा गुणवंती. गुणवंती बाई, अहो तुम्ही माझ्या मनावरचं मोठं ओझच की हो दूर केलं. अहो फार मोठा ताण माझ्या मनाला आलेला होता. असेल बर का, कुठंतरी बीळ गळत वगैरे असेल. आणि तुमचं ते मुंगूस आलं होतं रात्री आमच्या इथे बरं का. अहो त्याच्या त्या घुंगराच्या आवाजाने मी फार बेचैन झालो होतो. पण आता आता मात्र माझा ताण निघून गेलेला आहे. पुष्पदंत ब्रह्मचारीजींच्या तोंडून आपलं नाव निघालेलं ऐकताच गुणवंती मोहरूनच गेलेली होती. ती अजून काही पुढं बोलणार एवढ्यात हरिभाऊ मुखादम तिथं आला आणि तिच्या अंगावर जोरात खेक असला. अगं तुला किती वेळा सांगितलं ना, नाही इथं काम बिम. आता ते विचारण्यासाठी महाराजांपाशी आलीस होय तू? त्याचा एवढा चिडलेला रागवलेला स्वर ऐकून ती 2 पावलं मागं सरकली आणि तिने ब्रह्मचारीजींकडे पाहिलं. तसे ब्रह्मचारी पुष्पदंत हसून म्हणाले, अहो रागावू नका, सांगितलंय आम्ही त्यांना, काम बिम काही नाहीये इथे, त्यामुळे तुम्ही नंतर विचारायला या. तिथलं त्यांचं बोलणं ऐकताच तिने तिथून पळच काढला. ती तिथून निघून गेली आणि हरिभाऊ तिच्या मागे गेले. तिला तिचा विचार आणि त्या मुंगसाच्या मंजूळ त्या घुंगरांचा आवाज, हा सगळा विचार हळूहळू हळूहळू पुष्पदंतांच्या मनातून निघून गेला. मात्र कडक उन्हामध्ये एक मंद अशी वाऱ्याची झुळूक जशी मनाला शांतता देऊन जाईल, तशी काहीशी शांतता ब्रह्मचारीजींच्या मनाला लागली. आणि आता त्यांनी पूर्ण लक्ष त्या चोपड्यांमध्ये घातलं. एक एक पान ते उलटू लागले आणि परत स्वतःच्या विचारामध्ये दंग झाले. काहीतरी करणं गरजेचं होतं. कुठल्या ना कुठल्या गावामधून जाऊन दान आणणं आवश्यक होतं, तरच मंदिराचं हे बांधकाम पुढे सुरू राहणार होतं. कुठे कुठे जावं याचा विचार त्यांनी केला. पटकन टिपण केलं आणि उद्या सकाळीच बैलगाडी तयार ठेवा असं निरोप ठेवून ते पुढच्या कामामध्ये लीन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच वेगाने ब्रह्मचारी तिथून निघाले आणि 8 दिवस ते या गावाहून त्या गावाला दान गोळा करण्यासाठी फिरत राहिले. 8 दिवसानंतर ते परतले. गुरुदेव असताना जेवढं दान गोळा होत होतं तेवढं दान काही गोळा झालं नाही आणि त्यांना तीव्रतेने गुरुदेवांची आज आठवण येऊ लागली. इकडे गुणवंतीच्या कानावर जेव्हा पडलं की ब्रह्मचारी पुष्पदंत आलेले आहेत, तेव्हा ती मोहरून गेली. परत एकदा त्यांना भेटायला जावं असा विचार तिने केला आणि खरंच तिच्या घरातून ती बाहेर पडली. अहो ब्रह्मचारीजींच्या खोलीला 2 ठिकाणी खिडक्या होत्या ज्याला गज लावलेले होते. त्या गजातून वाकून पाहायचा असा निश्चय गुणवंतीने केला. पण तिने आजूबाजूला पाहिलं. हो, तो पहारेकरी मुकादम कायम माझ्या मागावरच असतो. त्याला चुकवून जायचं होतं ना ब्रह्मचारीजींना भेटायला.
असा विचार करत तिने ब्रह्मचारीजींच्या खोलीतून त्या गजातून डोकून वाकून पाहिलं तर समोरच ते बसलेले होते. अतिशय चिंताग्रस्त चेहरा होता आणि त्यांची नजर समोर असणाऱ्या पितळेच्या उघड्या डब्याकडे लागलेली होती. चाणाक्ष असलेल्या गुणवंतीच्या लक्षात आलं, इकडच्या सगळ्या श्रीमंत बायका आपले दागिने या डब्यामध्येच ठेवतात. काय बरं विचार करत असावेत ब्रह्मचारीजी त्या मोकळ्या डबाकडे बघून. चाणाक्ष गुणवंतीने विचार केला आणि आता आपण त्यांनाच जाऊन विचारू असं म्हणत एक भला मोठा वळसा घालून ती ब्रह्मचारी पुष्पदंतांच्या खोलीच्या दरवाजापर्यंत पोहोचली. दारात येऊन म्हणाली, नमस्कार नमस्कार ब्रह्मचारीजी. तिच्याकडे त्यांनी चमकून पाहिलं. आता काय काम आहे? नाही काम असं काही नाही, एक सांगायला आले मी तुम्हाला. काय? ही पोरगी परत परत इथं काय येतेय? त्यांच्या मनात भीती दाटून आली. तशी त्यांच्याकडे बघत ती म्हणाली, सांगू का? सांगा हो पटकन, मला खूप कामं आहेत. नाही अहो, तुम्ही गेल्यानंतर ते मुंगूस आलं की परत रातच्याला घरी आमच्याकडं. अहो कुठंतरी गेला असेल रानावनात, काहीतरी झाडपाला खाऊन आला असेल, त्याने सापबीप मारला बर का नक्की. अहो अहो तुम्ही काय बोलताय? असल्या हिंसेच्या गोष्टी इथं बोलत जाऊ नका. अहो हे मंदिर आहे. अहो तुमचं हे बोलणं ऐकून सुद्धा वाईट भाव मनामध्ये निर्माण होतात, तेव्हा तुम्ही असे विषय इथं बोलत जाऊ नका. वय 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 चुकलं बघा, माझं चुकलंच. पण काय हो, तुम्ही आज एवढे रागावलेलं का दिसताय? ब्रह्मचारीजींकडं तिनं हा प्रश्न टाकला. तसं चमकून त्यांनी तिच्याकडे पाहिलं. नाही त्याचं काय आहे, तुम्हाला काही चिंता आहे काय? म्या काय मदत करू शकते का? अहो तिचं ते निरागस बोलणं आणि तिचा तो आपलेपणाचा भाव तिच्या डोळ्यात निरखून पाहत ब्रह्मचारीजी म्हणाले, अहो या ब्रह्मचारीजीला दुसरी कोणती चिंता असणार? या मंदिर उभारणीशिवाय माझ्या मनात दुसरी कोणतीही चिंता नाही हो. का कोण जाणे, कमळाबाईंची तुम्ही लेक आहात म्हणून कुठेतरी आपलेपणाने तुमच्या बरोबर बोलावंसं वाटतं मला. हे बघा गुणवंतीबाई, अहो हा दिसतोय ना हा पितळेचा डबा, याच्यामध्ये सोनं होतं, पण काहीशी घाई करून मी हे सोनं विकलं आणि रोकड घेऊन आलो होतो बघा. आणि आता मात्र मंदिराच्या उभारणीसाठी माझ्याकडे रोकड शिल्लक काही राहिली नाही. हे फार घाईने मी काम केलं बघा. असं फार आपुलकीनं पुष्पदंत बोलून तिला सगळं काही सांगू लागले. कुठेतरी आपलेपणाची जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. त्यांचे ते शब्द आपल्या कानामध्ये ती जणू साठवून ठेवत होती. त्यांचं बोलणं संपताच ती म्हणाली, अहो म्या काय मदत करू तुम्हाला? आम्ही मजूर माणसं, तुम्ही सांगा काय मदत करू मी तुम्हाला? तिचे ते शब्द ऐकले तसे ते भानावर आले. अहो तुमचे मदतीचे भाव होत आहेत, ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे गुणवंतीबाई. पाहतो आता काय करायचं मी ते. एवढ्यात अगं ये गुणवंते, हजारदा सांगितलं तुला इथं येत जाऊ नको म्हणून. असं म्हणत तिची आई कमळाबाई तिथं आली आणि महाराजांकडे बघत म्हणाली, महाराज ही लेख आहे माझी गुणवंती, अहो लय वाचाळ आहे, हिच्या काय नादी लागत जाऊ नका तुम्ही. अगं चाल गे गुणवंते. असं म्हणत तिनं गुणवंतीला पुढं घालूनच तिथून घेऊन गेली. त्या जाणाऱ्या दोघींकडे बघत पुष्पदंत परत स्वतःच्या विचारामध्ये दंग झाले, चिंतेमध्ये रमले. काय करावं, कोठून आणावी रोकड? तसं तर थोडे फार शब्द टाकले तर दान देतील सुद्धा श्रावक, पण ते पुष्पदंतांच्या तोंडून बाहेर पडत नव्हते हे शब्द. कसे मिळवावी रोकड या चिंतेमध्ये असताना त्यांना एक विलक्षण अशी कल्पना सुचली. ती म्हणजे
काही खडे, काही दगड गोळा करावेत, ते कपड्यामध्ये बांधून त्याची पुरचुंडी तयार करावी आणि ती पुरचुंडी या बसक्या पितळेच्या डब्यात ठेवावी आणि हा डबा तसाच उचलून धनजी खेमचंदांच्या सराफी दुकानात घेऊन जावा आणि तो डबा धनजीभाईंच्या हातात ठेवावा. याच्याबद्दल रोकड द्या असे म्हणावे. ही कल्पना त्यांच्यामध्ये आली आणि ते विचार करू लागले, खर तर धनजीभाईंनी लगेचच तो डबा उघडून पाहिलं तर काय होईल. तर सगळे सत्य सांगून टाकूया. कारण गुरुदेवांवर त्यांची सुद्धा नितांत श्रद्धा आहे. खर तर हा मोठा प्रमाद आहे, ही फार मोठी चूक आहे. पण आता गत्यंतर राहिलेलं नाही. असेच करावे हा विचार करून ते लगबगीने उठले आणि खरंच त्यांनी तिथले दगड उचलून त्याची पुरचुंडी बांधून ती डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून तो डबा झाकून शांतपणे एका बाजूला ठेवला आणि ते झोपण्यासाठी पहुडले सुद्धा. इकडे आपल्या खोलीत आलेली गुणवंती त्यांचाच विचार करत झोपेसाठी तळमळत होती. केवढा मोठा सज्जन माणूस ब्रह्मचारीजी, पण त्याला रोकडीची एवढी गरज आहे, किती मनापासून ते काम करत आहेत आणि मी गरीब बिचारी त्यांना काहीही मदत करू शकत नाही. यामुळे ती तळमळत होती. हा विचार करत असताना तिच्या मनामध्ये सुद्धा त्याच क्षणी एक विलक्षण अशी कल्पना आली. तिच्या डोक्यात आलं की माझ्या लग्नासाठी माझ्या आईने तयार करून ठेवलेले दागिने मी तसेच घ्यावे आणि ते पुरचुंडीत कापडात बांधून ते ब्रह्मचारीजींना नेऊन द्यावेत आणि त्यांना सांगावं, हे दागिने तुम्ही या डब्यात ठेवा आणि हा डबा घेऊन लगेचच उद्याच्या उद्या फलटणला जावा. मनामध्ये निश्चय करून ती गाढ झोपी गेली. मध्यरात्री कशी काय कोणास ठाऊक तिला जाग आली. आजूबाजूला पाहिलं, अहो पहाट होत आलेली होती म्हणताच, आजूबाजूला लोक उठलेली आहे म्हणताच ती सुद्धा लगबगीनं उठली. अहो तिने तोंड बिंड धुतलं आणि जरा उजाडलं म्हणताच ती धावतच मंदिराकडे आली आणि पोहोचली ब्रह्मचारीजींच्या खोलीमध्ये. तर पाहते तो काय, समोरच ब्रह्मचारी पुष्पदंत लगबगीनं आवरण्याच्या तयारीत होते. स्वतःच त्यांचं आवरून झालेलं होतं. तिला बघताच ते थोडे चपापले. तुम्ही आणि आत्ता यावेळी, असं तिला पाहताच ते उद्गारले आणि पटकन तिथं ठेवलेला बसका पितळेचा डबा त्यांनी पटकन उचलला आणि तिच्या नजरेस येऊ नये असं म्हणत त्यांनी मागं वळून तो पिशवीत कोंबला सुद्धा. लगबगीने ती पिशवी उचलली आणि तिच्याशी जास्ती न बोलता ते खोलीतून बाहेर पडले. अहो दाराबाहेर बैलगाडी तयारच होती. पटकन ते बैलगाडीत बसले आणि बघता बैलगाडी वेगाने तिथून निघून सुद्धा गेली आणि हे सगळं आश्चर्यचकित होऊन गुणवंती पाहतच राहिली. मनात तिच्या विचार आले. ती विचार करू लागली, काय घडलं हे? पुष्पदंतजी, ब्रह्मचारीजी असे अचानक कुठे गेले? आणि तो डबा घेऊन तिला दिसू नये यासाठी धडपडणारे ते ब्रह्मचारीजी तिच्या डोळ्यापुढून बैलगाडीत बसले आणि निघून गेले. ती विचार करू लागली आणि आता घाबरलीच. भीतीने तिच्या हातापायाला गोळे आले. ती खालीच मटकन झटकन बसली आणि थोड्याच वेळ विचार करत राहिली. पटकन जागेवर न उठली, धावतच आपल्या घराकडे आली. तिने ती पत्र्याची पेटी उघडली. त्याच्यामध्ये असणारे तिचे दागिने तिने पटकन गोळा केले. अहो ते कापडात बांधले, त्याची पुरचुंडी बांधली. आपल्या साडीच्या समोर ओटीपोटाजवळ तिने ती पुरचुंडी घट्ट अशी बांधली आणि इकडं तिकडं न बघता तिथून धावतच सुटली. एक हात कमरेला बांधलेल्या त्या दागिन्यावरती ठेवला आणि लगबगीनं ती रस्त्यावरती आली. पाहू लागली,
अहो धावतच तिथं आलेल्या गुणवंतीला ब्रह्मचारीजींची वेगाने गेलेली ती बैलगाडी काही दृष्टीस लागली नाही. हो ते खूप अंतर पार करून पुढे निघून गेलेले होते. तशी ती धावत रस्त्यावरून निघाली. पाठीमागून येणारी एखादी गाडी आपल्याला निश्चित मिळेल असा तिला विश्वास होता आणि खरंच तिला गाडी मिळाली आणि ती सुद्धा फलटणच्या दिशेने निघाली. इकडे बैलगाडीतून ब्रह्मचारी पुष्पदंत उतरले ते धनची खेमचंदांच्या घरासमोर, जिथे सराफी दुकान सुद्धा त्यांचे होते. ते लगबगीने आतमध्ये आले तर धनजीबाई घाईमध्येच होते. ते घाईघाईने निघाले होते त्यांच्या मळ्याकडे, शेताकडे. एवढ्या दारातून आत येणारे ब्रह्मचारी पुष्पदंत त्यांना दिसले. या या या, सकाळी सकाळी येणं केलं ब्रह्मचारीजी. होय होय धनजीबाई, अहो निकडच तशी होती. असं म्हणून इतर काही न बोलता त्यांनी पटकन जवळ असलेल्या पिशव्यांमधून तो पितळेचा डबा काढला आणि धनजीबाईंच्या हातात ठेवला. हा डबा आहे दागिन्यांचा, हा घ्या आणि हा असाच ठेवा आणि याच्या मोलाचं म्हणून अहो 1.5 सहस्त्र रोकड मला लगेचच द्या. धनजीबाईंनी तो डबा हातामध्ये घेतला. क्षणभर जोखल्यासारखा केला, अगदी क्षणभरच, आणि काहीही न बोलता ते आतमध्ये गेले. आतल्या खोलीत तो त्यांनी पितळेचा डबा ठेवला आणि बाहेर येत समोरच बसलेल्या दिवाणजींना ते म्हणाले, हो हो देऊयात की दिवाणजी. अहो ब्रह्मचारीजींना 1.5 सहस्त्र रोकड द्या बरं का. ब्रह्मचारीजी आज मला फार घाई हो, मळ्यामध्ये फार काम निघालंय म्हणून मी निघतो बरं का लगेचच. असं म्हणून वाहना घालून धनजीबाई लगेचच तिथून निघाले. 1.5 सहस्त्र रोकड दिवाणजींकडून घेतली. एवढ्यात रतनबाई घरातून तिथे आल्या आणि त्यांनी काहीतरी घेऊन जा, अहो पाणी तरी घ्या, हा म्हटलेला आग्रह निग्रहाने पुष्पदंतांनी परतवला आणि ते तिथून लगेचच बाहेर पडले. आता फलटणला गुणवंती पोहोचली होती. तिने तिथे कानोसा घेतला. थोड्याफार चौकशीनं तिला झालेली सगळी गोष्ट कळाली. नवीनच बांधलेल्या जिनमंदिराच्या ओट्यावरती थोडी टेकली. याच्या पुढे मी काय करू याचा विचार तिने केला आणि लगबगीनं उठून ती धनजी खेमचंदांच्या त्या भल्या मोठ्या वाड्याच्या मागच्या दरवाजाजवळ येऊन थांबली. दरवाजा तिने वाजवला. कोण आलंय बाई असं म्हणून रतनबाई तिथे पोहोचल्या. त्यांनी दरवाजा उघडला. कोण ग बाई तू, कोण हवंय? म्या त्या महिगाहून आलीये बघा. बरं मग येऊ का जरा आतमध्ये, एक काम आहे. ये की ये, या या असं म्हणून रतनबाईंनी तिला सावकाश घरामध्ये घेतलं. ती आतमध्ये आली. कोण तू, काय काम आहे तुझं माझ्याकडे? बाई आत्ताच इथं महिगावहून ते ब्रह्मचारीजी येऊन गेले ना. होय ग होय बाई, एवढा मोठा माणूस तो, अगं किती कष्ट करतोय मंदिरासाठी. आत्ताच येऊन गेले बघ, पण इतके घाईमध्ये होते, एक क्षण सुद्धा टेकले नाहीत की पाणी सुद्धा आज त्यांनी घेतलं नाही. रोकड घेतली आणि लगेचच निघून गेले. पण काय ग, तू काय एवढी चौकशी करतेस त्यांची? बाईजी बोलू का? अगं बोल की. माझं एक नाजूक काम आहे बघा तुमच्याकडं. माझ्याकडं? कशाबद्दल? त्या ब्रह्मचारीजींबद्दल. तरुण ब्रह्मचारीजींबद्दल. एक तरुण मुलगी, नाजूक काम आहे म्हणताच काहीतरी विचार वेगळा मनात येऊन तिला त्यांनी पूर्णपणे न्याहाळलं. तसं ती म्हणाली, नाही नाही वाईट साईट काय विचार नाही बघा माझ्या मनात, पण एक सांगायचंय मला तुम्हाला. सांगायचंय? पर सांग की, बस. पण पहिल्यांदा सांग तू कोण? मी महिगावच्या बांधकामावर काम करणाऱ्या कमळाबाईंची लेक आहे बघा. गुणवंती माझं नाव आहे. आज मी जे काय तुम्हाला सांगणार आहे ना, ते मी इतरत्र कुठं सांगू शकत नाही बघा.
फक्त तुम्हाला सांगू शकते. अगं सांग की मग लवकर. असं त्यांनी म्हणताच सगळी घडलेली हकीकत गुणवंतीनं एका दमात त्यांना सांगून टाकली. आणि गुणवंती जे काही सांगत होती ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या रतनबाई एकटक तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलेल्या होत्या. तिचं बोलणं संपलं तसं त्या म्हणाल्या, अगं काय बोलतीयस तू? वहीजी गळ्यान, खोटं नाही बोलत मी. तुम्ही बघा आज जाऊन डब्यामध्ये. असं म्हणतीस? बर बैस तू इथं शांतपणे, आलेच मी. असं म्हणून धक्का बसलेल्या आश्चर्यचकित झालेल्या रतनबाई पटकन आतमध्ये आलेल्या. मधल्या खोलीमध्ये जिथं नेहमी सगळे डबे किंवा सराफाचं सगळ्या वस्तू ठेवल्या जात होत्या तिथं त्या लगबगीनं पोहोचल्या. नुकताच धनजीबाईंनी ठेवलेला, ब्रह्मचारीजींनी दिलेला पितळेचा तो डबा त्यांना दृष्टीला पडला. तो त्यांनी लगेचच उचलला. ते घेऊन त्या खाली बसल्या. पटकन त्यांनी तो उघडला, हात आतमध्ये घातला आणि उघडून पाहिलं तर अहो खरंच त्या पुरचुंडीमध्ये दगड होते, खडे होते. त्यांना क्षणभर काही समजेना. त्या प्रचंड घाबरल्या. त्यांनी ती पुरचुंडी तशीच बांधली, त्या डब्यामध्ये ठेवली आणि तो डबा जागेवरती ठेवला. मनात विचार दाटला, बापरे बापरे, हा डबा धनजीबाईंनी आल्यानंतर उघडून पाहिला तर काय होईल? हे भगवंता, काय हे संकट? मनात त्या विचार करत होत्या. पण हे सगळे विचार मनात असताना त्यांनी ठेवलेल्या त्या डब्याची जागा मात्र बदलली आहे हे काही त्यांच्या लक्षात आलं नाही. 2 मिनिट शांतपणे त्या बसल्या. भगवंतांना त्रिवार मनात नमस्तू नमस्तू करत शांतपणे त्यांनी विचार केला. आणि तिथून त्या गुणवंती बसली होती तिथे येऊन पोहोचल्या. तिला म्हणाल्या, पोरी तू म्हणतेस ते अगदी खरं निघालं हो. त्या डब्यामध्ये दागिने नाहीत, खडेच आहेत. पण ऐक, तू दुसरा काही वेगळा विचार करू नको हो. नाही बाई, मी विचार तर करून आलीये. काय विचार केलाय? हे विचारताच ती पटकन उठली. तिने कमरेला बांधलेली तिच्या सोन्याच्या दागिन्यांची पुरचुंडी बाहेर काढली. ती लगबगीने रतनबाईंच्या हातावर ठेवली आणि त्यांना म्हणाली, बाईजी हे माझे दागिने आहेत. तुम्ही एक काम करा, पटकन आशात जा आणि ती दगडांची पुरचुंडी काढून ही माझ्या दागिन्यांची पुरचुंडी त्यात ठेवा. अहो जर धनजीबाईंनी तो डबा उघडून पाहिला आणि त्यांना त्यात दिसलं की खडे आहेत तर काय होईल? अहो हे ते ब्रह्मचारीजींना कळलं तर त्यांच्या जीवाला केवढा घोर लागलो. अहो बांधकाम बंद पडल आणि गुरुदेवांची केवढी नाचक्की होईल. नाही असलं काय बी मला होऊ द्यायचं नाही. तेव्हा तुम्ही कृपा करा आणि माझे हे दागिने घ्या बघू. रतनबाई एकटक तिच्याकडे पाहत होत्या आणि लक्षपूर्वक तिचं बोलणं ऐकत होत्या. अहो कोण कुठलीही पोर आणि स्वतःचे दागिने देतेय हे ऐकताच त्या आता चक्रावल्या होत्या. शांतपणे विचार करत म्हणाल्या, बाळ हे घे तुझे दागिने, तुझ्याजवळच ठेव हो नीट. ऐक, आता तू त्या डब्याची, ब्रह्मचारीजींची, धनजीबाईंची, कोणाची काही काळजी करू नकोस बघ. हे दागिने तुझ्याकडे ठेव. आता काय करायचं हे मी बघते. बस हो, आलेच मी 2 मिनिटात. असं म्हणून त्या लगबगीनं आत गेल्या. स्वयंपाकघरातून एका ताटामध्ये 2 लाडू, थोडा चिवडा, पाणी घेऊन तिच्या समोर आणून ठेवला. खा हो पोरी, प्रेमानं त्या म्हणाल्या. तसं सकाळपासून पाण्याचा घोटही न घेतलेली गुणवंती नको नको म्हणत लाडवाचा तुकडा मोडून तोंडात टाकू लागली. हा आता सांग मला, तुझी काही प्रीतबीत तर जडली नाही ना आमच्या ब्रह्मचारीजींवर? नाही, सोन्याचे स्वतःचे दागिने द्यायला तू तयार झाली म्हणून विचारते. क्षणभर गुणवंती काहीच बोलली नाही. खाली मान घालून शांत बसली. खात खात एक घास खात
सांगू लागली. सांगते मी तुम्हाला सगळं. अहो आम्ही सगळे नांदणीला राहत होतो, मठाच्या आजूबाजूलाच. अहो भट्टारकांना पाहत होतो. मठामधल्या पालखीच्या समोर नृत्य करण्याचा मान माझ्या आईला होता. त्यामुळं आम्हाला वतन सुद्धा मिळायचं. 10-12 आमची घरं तिथं होती. अहो माझा जन्मच तिथं झालाय मठाच्या शेजारी. त्यामुळे जन्मल्यापासून रोज भट्टारकांची प्रवचनं, उपदेश मी ऐकलाय. माझा बाप तिथं मठाच्या शेतामध्ये काम करत होता. त्यामुळे मी एकुलती एकच असल्यामुळे शांतपणे तिथं राहत होतो. दरवर्षी एकाला तिथं वतन मिळत असल्यामुळे आमचं सगळं काही चांगलं चाललेलं होतं. अहो आम्ही सगळेजण इतर कुठल्याच देवाला मानत नाही. रोज आम्ही पारस देवाला नमस्कार केल्याशिवाय आमच्या एकाही कामाला सुरुवात करत नव्हतो. आम्हाला मंदिराच्या आत प्रवेश नव्हता. पण तिथं होणाऱ्या पूजा, अहो भाद्रपदात दशलक्षण पर्वात होणाऱ्या बायकांनी केलेल्या लोपी, हे सगळं मी ऐकत होते. वंगाळ बी आम्ही काही खात नाही आणि सगळं त्यांच्याप्रमाणेच आम्ही वागतोय बघा. पण नंतर अहो भट्टारक निर्वतले गेले. मग कारभाऱ्यांनी सगळ्या त्याला नको असणाऱ्या माणसांना हाकलून दिलं. त्यात माझा बाप सुद्धा होता. माझं लग्न लय लहानपणीच झालं होतं. त्यासाठी माझ्या आईनं हे दागिने बनवले होते. पण माझ्या नवऱ्याने मला नेलंच नाही. तो दुसऱ्या बाईला घेऊन निघून गेला. मग माझी आई काम शोधत या महिगावच्या बांधकामावरती आली. माझा बाप आणि आई दोघंही आता तिथंच काम करतात. थोडे दिवस मी तिथं आल्यानंतर नांदणीला राहिले. पण आता सगळं गावच बदललं होतं. लोकांच्या वाईट नजरा बघून माझ्या मामाने मला इथं परत आणून सोडलं महिगावला. नुकताच 1.5 महिना झाला मला इथं येऊन. अगो बाई, 1.5 महिन्यात तू असं काय पाहिलं ब्रह्मचारीजी पुष्पदंतांमध्ये की आता स्वतःचे एवढे दागिने द्यायला तयार झालीस? नक्कीच तुझ्या मनात काहीतरी असेल. नाही बाईजी, आता प्रीतबीत म्हणाल तर तसं आकर्षण मला बी वाटलं होतं बघा. अहो केवढा देखणा आहे तुमचा ब्रह्मचारीजी, पण देव माणूस आहे. अहो देव कार्यासाठी केवढा झटतो आहे. मी त्याला कुठला वंगाळ दोष बीष लावणार नाही बघा. म्हणूनच त्याला बघून आणि ते बांधकाम बघून, एवढी श्रद्धा बघून माझे बी भाव झाले बघा. सगळं काही देण्याचे. होय ग होय पोरी, खरं बोललीस बघ. बस हो, आलेच मी, असं म्हणून त्या लगबगीनं आत गेल्या. एक इरकलचं पातळ खण, हळदी कुंकू, एक श्रीफळ सगळं ताटात घेऊन बाहेर आल्या. अगं सुवासीनच आहेस ग तू, पोरच माझी, असं म्हणून प्रेमाने कुंकू लावून त्यांनी तिची ओटी भरली. तिचे दागिने तिच्या हातात नीट ठेवले. तिला म्हणाल्या, ये हो तू आता, आणि हे बघ आता जे काही घडलं ते कुणालाही बोलू नकोस. ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहू दे ग पोरी, असं म्हणून त्यांनी तिचा हात आपल्या गळ्याशी नेला. शपथ आहे तुला पोरी. नाही बाई नाही, मी कुठं बी हे काय बोलणार नाही. दोघींच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते आणि खाली ओघळत होते. आपली पातळाने भरलेली ओटी सांभाळत, दागिन्यांची पुरचुंडी हातामध्ये घट्ट धरत, जड पावलांनी गुणवंती महिगावला जाण्यासाठी तिथून निघाली. आणि आता यापुढे काय करावं याचा विचार करण्यासाठी घरातल्या चैत्यालयामध्ये रतनबाई आल्या. आदिनाथ भगवंतांना त्रिवार नमस्तू करून शांतपणे विचार करीत राहिल्या. आणि विचार करता करताच काय करायचं हे त्यांना उमगलं. त्या पटकन उठल्या. अहो आपली पत्र्याची पेटी त्यांनी उघडली. त्यांच्याकडे खूप दागिने होते. त्यातील हाताला येतील एवढे लहान मोठे 5-6 दागिने त्यांनी त्याच्याकडे न बघता उचलले. एका कापडाची पुरचुंडी बांधली आणि ती स्वतःच्या दागिन्यांची पुरचुंडी त्यांनी पटकन आतमध्ये जाऊन त्या पितळेच्या डब्यामध्ये अलगद ठेवली आणि ती खड्यांची पुरचुंडी उचलून आढ्यामध्ये कोंबली.
पाहता पाहता संध्याकाळ झाली होती. मळ्यावरून शेतावरून काम करून धनजीभाई परतले होते. चोयाराची वेळ झालेली होती. काहीच झालं नाहीये आज दिवसभर असं कुठंतरी भासवत त्या चोह्याराच्या तयारीला लागलेल्या होत्या. बघता बघता चोह्यार झाला, जेवण झाली, सगळं काही आवरून सुद्धा झालं. पण आज घरामध्ये काहीतरी वेगळी शांतता आहे. रतनबाई आज खूप शांत शांत आहेत, गप्प गप्प आहेत. विचारेल तेवढ्यालाच हो किंवा नाही एवढं साधं उत्तर देत आहेत. नेहमीप्रमाणे मोकळेपणाने बोलत नाहीत. हे सूक्ष्मतेने धनजीभाईंनी जाणलेलं होतं. सगळं आवरल्यानंतर ते शांतपणे येऊन लोडाला टेकून बसले गादीवर. समोर तक्क्या ठेवला. रोजच्या प्रमाणे आज सुद्धा सगळ्या दिवाणजींनी कच्च्या केलेल्या नोंदणी पक्क्या करायच्या होत्या असं म्हणत त्यांनी सगळ्या चोपड्या समोर ठेवल्या. त्यांच्या समोर रोजच माळ जप करण्यासाठी रतनबाई बसत होत्या. आजही त्या समोर येऊन बसलेल्याच होत्या. त्यांना इतकं शांत बघून धनजीबाईंनी उठून त्यांच्या कपाळाला हात लावला. काही तापबीप तर नाही ना? काहीच नव्हतं. मग या एवढ्या शांत का? हा विचार करत ते हलकेच म्हणाले, रतनबाई आज तुम्ही एवढे शांत शांत का आहात? काही झालंय का? तुम्हाला काही होतंय का? कुणी काही बोललं का? दिवसभरात कुणी येऊन गेलं का? त्यांचा हा प्रश्न ऐकला मात्र रतनबाईंचे डोळे की हो भरून आले. मला एक सांगायचंय तुम्हाला. अहो बोला की, सांगा. आजपर्यंत मी कधीच असं वागले नाही, पण आज तुमच्या नकळत माझ्या हातून एक गोष्ट घडली आहे बरं का. असं म्हणून ते शेतावर गेल्यानंतर जे जे घडलं ते सविस्तरपणे त्यांनी सगळं काही सांगितलं. गुणवंतीचं पूर्ण गुणवर्णन त्यांनी केलं. आतापर्यंतच्या लग्न झालेल्या संपूर्ण आयुष्यात संसारात त्यांनी धनजीबाईंना सोडून एकही गोष्ट केलेली नव्हती. अगदी श्वासही घेतलेला नव्हता म्हणा ना. इतकी ही जोडी एकमेकांमध्ये समरस झालेली होती. पण आज मात्र त्यांच्या हातून ही गोष्ट घडलेली होती. आपली पत्नी जे काही सांगते आहे ते अत्यंत शांतपणे एकाग्रपणे धनजीबाईंनी ऐकलेली होती. त्यांचं सगळं बोलणं ऐकून झाल्यानंतर धनजीबाई म्हणाले, तर असं झालं. अख्ख्या दिवसभरात अशा अनेक गोष्टी घडल्या तर. पण रतनबाई तुम्ही काहीही म्हणा, ती तुमची कोण गुणवंती पोर, ती गुणवंती आणि तुम्ही, तुमच्या दोघींच्याही त्यागाला काही सीमाच नाही बघा. स्वतःचे दागिने त्या पोरीने, कोल्हाटाच्या पोरीने स्वतः देऊ केले आणि तुम्ही ते न घेता स्वतःचे दागिने या डब्यामध्ये ठेवले. दोघींचा त्याग किती अनमोल असा आहे. खरंच तुमच्या दोघींबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आणि चूक म्हणाल तर ठीक आहे. नाही हो, खरंच चूक झाली, क्षमा करा मला. खाली बघत रतनबाई बोलत होत्या. याला चूक नाही म्हणता येणार. आपण असं करूया रतनबाई, तुम्ही ठेवलेले दागिने तसेच त्या डब्यामध्ये राहू देत. याला आपण गुप्तदानच म्हणूया ना. नाहीतरी मंदिराच्या उभारणीची जबाबदारी आपल्यासारख्या श्रावकांचीच असते, नाही का? बरोबर ना? रतनबाईंनी चमकून वर पाहिलं. त्यांचा चेहरा आता थोडा हसरा झालेला होता. रतनबाई ताण काढून टाका मनातला. आणि ऐका, जेव्हा ब्रह्मचारी पुष्पदंत दुकानामध्ये आले आणि तो पितळेचा बसका डब्बा त्यांनी आमच्या हातामध्ये ठेवला तेव्हा क्षणभर आम्ही तो जोखला होता रतनबाई. साऱ्या आयुष्यभर आम्ही सराफीचा धंदा करतो आहोत. त्यामुळे
डब्यामध्ये असणाऱ्या सोन्याचं वजन आणि दगडाचं, खडकाचं, खड्यांचं वजन यामधला फरक निश्चित आम्हाला कळलाच असेल आणि अहो आम्हाला तो कळलाही होता. पण परमश्रद्धेने, विश्वासाने आम्ही तो डबा उघडणार नाही हा संपूर्ण विश्वास मनामध्ये ठेवून ब्रह्मचारी पुष्पदंतांनी तो डबा आमच्या हातामध्ये ठेवलेला होता. आणि गुरुदेवांवर नितांत श्रद्धा, भव्य जिन मंदिराची निर्मिती, बांधणी पूर्ण व्हावी, त्याच्यावरती सोन्याचा कळस ठेवला जावा ही तीव्र भावना आपलीही आहेच ना. त्यामुळे मी त्या डब्याचं झाकण न उघडता तो डबा अलगद आत आणून ठेवला होता. पण त्याची जागा बदलली आहे हे मला जाणवलं होतं रतनबाई. अरे देवा, आपण केलेल्या या सगळ्या गोष्टी आधीच आपल्या पतीला कळलेल्या होत्या हे त्यांच्या लक्षात येताच रतनबाईंचा चेहरा आता खूपच हसरा झाला. रतनबाई, अहो तुमचे पतिराज खरंच हुशार आहेत. हो ना, माझ्याही लक्षात आलंय बरं का हे. आणि ऐका रतनबाई, पुढे हा डबा असाच आपण ब्रह्मचारी पुष्पदंतांच्या हाती देऊया. अहो मंदिरात जाऊन ते अलगदपणे जेव्हा या डब्याचं झाकण उघडतील तेव्हा आश्चर्याने आत पाहत राहतील आणि आणि कुठंतरी त्यांनाही वाटून जाईल की अहो त्या खड्यांचं सुद्धा सोन्यात रूपांतर झालं की काय. अगदी खरं आहे, अहो अगदी खरं आहे. गुरुदेवांच्या, भगवंतांच्या आशीर्वादानं असं होऊ शकतं, नाही का. अगदी निश्चित. असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघून हसू की हो लागले. जय जिनेंद्र. एका जिनमंदिराच्या निर्मितीची अप्रत्यक्षपणे सांगितलेली ही नितांत भावपूर्ण सुंदर कथा आपण श्रद्धेने ऐकली असेल हे मी जाणते. जय जिनेंद्र.